काय कल्पना नाही, तुम्ही सांगताय आता तेच कळालं मला. कारण ज्या दिवशी निवडणूक झाली त्या दिवशी संध्याकाळी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या 2 सदस्यांनी सिओनच्याकडे जिल्हा परिषदेचे एक पत्र दिलेलं आहे आणि एक जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दिलेलं आहे की सिओनच्या परिसरामधलं जिल्हा परिषदच्या CCTV फुटेज आम्हाला मिळावं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जी प्रोसिडिंग्स केली निवडणुकीची सभागृहामधली ते जे प्रोसिडिंग्स मिळावे. अद्याप त्याचं उत्तर दिलेलं नाही आम्हाला. आमचे सदस्य त्या संदर्भात चौकशी वारंवार करतायत, पण प्रशासनाकडनं या बाबतीत काहीच सांगितलेलं नाही. तर तुम्ही म्हणताय ते जर वस्तुस्थिती असेल की ते काय 16 तारखेपासून ते 16/3 पासून ते बंद आहे, तर मग ही गंभीर आहे ना. कारण 20 तारखेला निवडणूक आणि 16 पासूनच नेमकं कसं काय बंद पडलं ते यंत्रणा, ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. कसं आहे, समजा त्या दिवशीच बंद पडलं का त्याच्या आधीपासून बंद होतं. आणि डाटा रिकवर असतो ना CCTV मध्ये, जेव्हा बंद पडलं त्याच्या आधीपर्यंतचा डाटा रिकवर असतो त्या सर्व्हरमध्ये. त्यामुळे ह्या सगळ्याची आता होईलच. आता काय, काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे की चौकशी सुरू आहे या सातारा प्रकरणाची. त्यामुळे चौकशीमध्ये हा सुद्धा एक भाग येईल ना आता, की बाबा हे का गेलं, CCTV फुटेज बंद पडलं, हे का नव्हतं तिथं. आणि समजा जिल्हा परिषदेला आणि प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना जर ह्याची कल्पना होती की बाबा इथं CCTV फुटेज बंद आहे, तर पर्यायी व्यवस्था काय लगेच होऊ शकते ना, टेम्पररी CCTVची ती करायला पाहिजे होती. त्यामुळं आता इथं सगळ्याच गोष्टी संशयामध्ये आल्या. म्हणजे मला माहित नाही, ते पत्र काय मी पाहिलेलं नाही. आता शेवटी कसं तुम्ही सांगताय त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, पण तरी ते पत्र काय आहे या सगळ्याच गोष्टीचे तर शेवट जर म्हणला ना, त्या धक्काबुक्की आणि त्या राडा प्रकरणाची जी पोलीस इन्क्वायरी होणार आहे त्याच्यामध्ये ह्या सुद्धा बाबीची चौकशी झाली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. पण जे POPचं काम चाललं होतं त्यावेळेस वायर तुटल्या होत्या, तर खालच्या म्हणजे खाली पोर्चमध्ये नेमकी घटना काय तशा घडल्या होत्या का? येईल ना चौकशीत. आता काय, आता कसं आहे बघा, हे काय त्या पत्रामध्ये आहे ते काय पत्र आमच्यापर्यंत अजून आलेलं नाही. वास्तविक तसं जर असेल ना, तर तिने आम्ही दिलेल्या अर्जाला लगेच उत्तर द्यायला पाहिजे होतं ना, की बाबा आमच्याकडचं CCTV फुटेज 16 तारखेपासून नाही अवेलेबल किंवा ती यंत्रणाच बंद आहे आमची, ते पण नाही दिलेलं आम्हाला. मग संशयाला वाव राहतो ना याच्यात. त्यामुळं आता ह्या सगळ्या प्रकरणाची जी चौकशी सुरू आहे त्याच्यामध्ये ह्याही भागाची एक चौकशी झाली पाहिजे. जाणून बुजून बंद ठेवले गेले असतील असं ऐकून बोललं जाते. कारण त्या दरम्यानच ही जी काही तुमचे 2 सदस्य राष्ट्रवादीचे जे काही सदस्य होते त्याच राष्ट्रवादीच्या सदस्यांना ताब्यात घ्यायचं होतं पोलिसांना आणि म्हणूनच हे CCTV बंद ठेवले गेले होते. नाही ना, आता ह्याची काय कल्पना नाही मला. मी म्हणलं ना मागाशी एका वाक्यात की संशयाला वाव आहे, ह्याच्यामध्ये सगळं आलं होतं. तेव्हा ते सध्या 4थ्या फ्लोअरवर CCTVचं काम देखील चालू आहे. जिथे सभागृह आहे त्या सभागृहाचं देखील आता तिथं काम CCTVचं चालू असताना आपण व्हिडिओ घेतलेले. मग काय त्याची चौकशी करणार. चौकशी चालूच आहे ना. राणा प्रकरणाची 20 तारखेच्या चौकशी डिक्लेअर विधानसभेत झालेली आहे. त्यामुळं आता त्या चौकशीमध्ये ह्या गोष्टी घेतल्या पाहिजेत चौकशी अधिकाऱ्यांनी. आता ही जे आलंय की CCTVचं यंत्रणा चालू नव्हती, ते पण आलं पाहिजे त्याच्यात. साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दीपक केसरकर असतील आणि त्याचबरोबर पक्षातील अजून 2 मंत्र्यांवर नाराज आहेत. खरं तर बोंधूबाबा जो अशोक खरात आहे त्या प्रकरणात दीपक केसरकर यांच्यावर अनेक आरोप होत आहेत आणि त्यामुळे ती नाराजी आहे असं बोललं जातं. नाही काय कर, माझी काय झालं, अधिवेशन संपून जे मी मुंबईवरनं आलोय ते अजून मुंबईला गेलेलोच नाही आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांची माझी चर्चा पण काही ह्या विषयावर झालेली नाही. त्यामुळे साहेबांनी काय, साहेब बोललेत का काय किंवा काय ह्याची माहिती अधिकृत ऑफिशियल माहिती असल्याशिवाय साहेबांच्या अशा वक्तव्यावरती किंवा केलंय का नाही केलं, आहेत नाराज का नाहीत नाराज, या सगळ्या गोष्टी सत्यता पडताळल्याशिवाय बोलणं योग्य नाही.